आज आपण बनवणार आहोत उपवासासाठी अशी स्पेशल रेसिपी। तर मी याच्यामध्ये भगरीचं पीठ आणि थोडंसं आपल्याला मिरची कट करून टाकलेली आहे। एक कलरसाठी लाल तिखट आणि शेंगदाण्याचे कूट 3 चमचे टाकलेला आहे। थोडासा सोडा टाकायचा आहे आपल्याला, चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि हे सगळं मिश्रण आपण एकत्र करणार आहोत। असं मिश्रण मिक्स करून घेणार आहोत। तुम्हाला हवा असेल तर तुम्ही एक बटाटा यामध्ये कच्चंच किसून टाका आणि थोडं थोडं करून हे सगळं मिश्रण आपण असं ओलवून घ्यायचं आहे। थोडं थोडं पाणी टाकून अशा पद्धतीने ह्याला न गाठी होता असं ओलवून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने मी हे मिश्रण ओलवून घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने आपलं असं घट्ट ठेवायचं आहे। तर तेल गरम झालेलं आहे, थोडीशी गोळी यामध्ये टाकून घ्यायची आहे। तर छान अशी तळल्यानंतर मगच आपल्याला दुसरं हे मिश्रणातलं थोडं थोडं आपल्याला ह्यामध्ये सोडून घ्यायचं आहे। तर पाहू शकता तुम्ही तेल गरम झालेलं आहे आणि मी यामध्ये हे पिठाचं मिश्रण सोडून घेणार आहे। तर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने मी सगळं मिश्रण ह्यामध्ये सोडून घेतलेलं आहे आणि असं उत्तम असं तळून घ्यायचे एकदम मीडियम गॅसवरती आणि एकदम हे मिश्रण छान असं गोल्डन कलरवरती तळून घ्यायचं आहे। जास्त लाल होऊ द्यायचं नाही, अशा पद्धतीने तळून घ्यायचं आहे। आणि अशा पद्धतीने हे आपले भजे तयार झालेले आहेत, उपवासाचे भजे। तर रेसिपी आवडली असली तर एक लाईक करून सबस्क्राईब करा आणि नवीनच ही युनिक अशी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। तर अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल।